जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांघटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी. हरिपाठ अभंग 24 भाग पहिला. माऊली सांगतात की आपण जर निस्वार्थ भावनेनं आणि मनामध्ये वाईट भाव आशा अपेक्षा न ठेवता जर अंतःकरणातून ईश्वराची सेवा केली किंवा नामस्मरण केलं आणि चांगली वागणूक जर ठेवली तर निश्चितपणे या सर्व गोष्टी आपल्याला ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी पुरेशा ठरतात. त्याचप्रमाणे जर सर्व गोष्टीतला भाव जर आपण स्थिर ठेवला आणि जर आपल्यामधले वाईट गुण जर काढून टाकले तर जप तप कर्म ह्या सर्व गोष्टी ॲटोमॅटिक किंवा आपोआप आपल्याकडून होतात. आणि मग या गोष्टी झाल्यावर ईश्वर प्रसन्न होतो आणि मन आपलं शुद्ध होतं. एकदा का मन शुद्ध झालं, आचरण स्वच्छ राहिलं, मनातले वाईट विचार धुवून निघतात आणि आपण चांगल्या मार्गाने वागायला लागतो. आणि आपल्याला अशातच सर्व गोष्टींमध्ये म्हणजे काय, सर्वांघटी राम भाव शुद्ध, कारण ईश्वर हा सर्वत्र व्यापलेला आहे. म्हणून सर्वांघटी म्हणजे सर्वच देहामध्ये हा ईश्वर आहे. मग आपल्याला ह्या जप तप कर्माचं योग्य असं मनवांछित फळ आपल्याला मिळतं. म्हणजेच काय तर जेव्हा सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून आपण चांगल्या गोष्टी करतो त्यावेळेसच आपल्याकडून जप तप क्रिया कर्म ह्या गोष्टी घडतात. आणि ह्या गोष्टी घडत असताना जर मन शुद्ध असेल, आचरण शुद्ध असेल तर ईश्वर सर्वच देहांमध्ये आपल्याला दिसतो. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी. म्हणजेच काय तर आपल्या मनातला चांगला भाव कधीच सोडायचा नाही. आणि हा चांगला भाव न सोडल्यामुळे आपल्याला ईश्वर प्रत्येक ठिकाणी दिसतो, कारण सर्वांघटी हा सर्वांदेही आपल्याला ईश्वर आहे याची जाणीव होते. आपण जेव्हा आपल्या मनातील वाईट गोष्ट सोडून देतो त्यावेळेला आपल्याला सर्वच गोष्टींमध्ये देव दिसायला लागतो. आणि म्हणून न सोडी रे भावो टाकी रे संदेह असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजेच काय तर चांगल्या भावनेनं आपल्याला ईश्वर सर्वत्रच प्राप्त होत असतो. रामकृष्ण टाहो नित्य फोडी. म्हणजेच काय तर रामकृष्ण नाम हे जर आपण नित्य प्रत्येकच वेळेस घेत गेलो तर आपल्याला पाहिजे तेव्हा आणि जिथे दिसेल तिथे ईश्वराचीच साक्ष आपल्याला होते. कारण आर्तभावनेने आपण रामकृष्णाचे मोठमोठ्याने स्मरण केल्यानं परमार्थ आपला पूर्णपणे दृढनिश्चयाला येतो. आपला आध्यात्मिक जीवनाचा पाया स्थिर होतो आणि आपल्याला तिथेच देवाची प्रचिती यायला लागते. जय जय रामकृष्ण हरी.